कधी कधी ना आपलं भाजी बनवायचं मूळच राहत नाही. अशा वेळेस कधी कधी लसूण चटणी बनवली तर हमखास 2 पोळ्या जास्तीच्याच खाल. एकदा तुम्ही अशी लसूण चटणी बनवाल तर बोटं चाटून पुसूनच खाल आणि टेस्टला तर विचारू नका, एवढी भन्नाट लागते. मग त्यासाठी काय करायचं? 15 ते 20 पाकळ्या सोलून घ्यायच्या आणि खलबत्त्यात घालायच्या. त्याचबरोबर घालायचं थोडंसं अद्रक, चवीपुरतं मीठ, 1 चम्मच धन्याची पावडर, 1 चम्मच लाल मिरची पावडर. याला थोडंसं कुटून घ्यायचं. हे बघा, आपण ओबड धोबडच कुटल्या गेलेला आहे. आता घालायचं यात थोडंसं पाणी आणि पुन्हा थोडंसं कुटून घ्यायचं. आता एक कांदा घ्यायचा. कांद्याचं हे मागचं आणि पुढचं कापून घ्यायचं आणि तुम्हाला जेवढा बारीक कांदा कापता येते तेवढा बारीक कांदा कापून घ्यायचा बरं का. या लसूण चटणीची टेस्ट कांद्याने खूपच वाढते, पण कांदा मात्र एकच घाला. नंतर गॅसवर कढई ठेवून तेल घालायचं. तेल गरम झाले की मोहरी आणि जिरं घालून फुलू द्यायचं. लगेच आता कांदा घालायचा. कांदा हलकासा तांबूस होऊ द्यायचा. कांदा तांबूस झाला की मग कुटलेला लसूण आणि मिरची पावडर घालायची. आता मीडियम गॅसवर 5 मिनिट परतून घ्यायचं. आता बघा, आपली चटणी खायला रेडी झाली ना पटकन, आणि टेस्टीला तर विचारूच नका. आता गॅस बंद करायची. एखाद्या वेळेस तुम्हाला भाजी नाही आवडली असेल तर अशी चटणी नक्की करून बघा. एवढी जबरदस्त लागते. माझ्याकडे भाजीला काही नसले तर मी ही चटणी नेहमी बनवते, कारण लागतेच तेवढी भारी. तुम्ही पण ही चटणी नक्की करून बघा आणि कमेंट्स करून नक्की सांगा. धन्यवाद.